शिवाय नमः ओम नमः शिवाय 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 शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। महात्मा बसवे संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज वैराग्य निधि अक्का महादेवी त्रैलोक्य संपदाल्लेख्य समुल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगां तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परशिवम्। यद्भासा भासते विश्वं यस्सुखेन अनुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून आपल्या सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून माऊलीच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणामध्ये सत्संगाचा योग या ठिकाणी आपल्याला लाभत आहे। प्रतिनित्य या ठिकाणी राहून जो श्रवण करतो त्यांना काही ना काही थोडासा प्रभाव त्या ठिकाणी पडणारच आहे। तर संसारिक जीवनात सत्संग लाभणं फार कठीण आहे, तरी सुद्धा ते वेळात वेळ काढून इथं येऊन पूजा पाठ करण्याचा संधी तुम्हाला प्राप्त होत आहे। भाग्यशाली आहात। व्यवहारिक जीवनात अनेक गोष्टी आपल्याला मिळत राहतात। जन्मल्यानंतर अनेक गोष्टी संग्रह करतो। कशा करता संग्रह करतो?
त्या संग्रहापासून सुख मिळेल म्हणून एक धोरण प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धिमत्तामध्ये ते भरलेले आहे. परंतु त्या वैभवापासून सुख मिळणार आहे हे गॅरंटी नाही. पैसा मिळेल, पैसापासून सुख मिळेल गॅरंटी नाही. संतान मिळेल, संतानापासून सुख मिळेल गॅरंटी नाही. कुठल्याही वस्तू घ्या, परंतु त्या वैभवापासून आम्हाला समाधान वाटेल. क्वचित व्यक्तींना ते आनंद लुटता येते, सगळ्यांना नाही. पैशाचा आनंद लुटणारे आहेत. आनंद लुटणं म्हणजे धाब्याला जाऊन दाबून खाऊन, दाबून पिऊन आनंद लुटणे हे आनंद नाही. आनंद आता म्हणत होते ना, परमानंद. आनंद परमानंद. खर्च केल्यानंतर तुम्हाला परमानंद वाटायला पाहिजे, त्याला खर्च म्हणतात. आनंद वाटेल कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्या अंगी निशा राहणार आहे. निशा की नशा? नशा. नशा राहणार आहे तोपर्यंत त्याला आनंद वाटेल. उतरल्यावर परेशानी होईल. कोण काय म्हणतात की कोण काय म्हणतात की कोण काय, ते एक भीती त्याला. उतरल्यावर ते भीती, चढल्यावर एक प्रकारचे, उतरल्यावर एक प्रकारचे. समाधान कुठे आहे मला सांगा. या ठिकाणी येऊन संतांच्या सानिध्यात येऊन काही वेळ व्यतीत केलो, काही खर्च बी केलो, पूजा पाठ जप तपसाठी, किंवा काही अन्नदान बी केलो. ह्याच्यानं काही टेन्शन वाटणार आहे? म्हणून न कर्मणा न प्रजया न धनेना त्यागे नैखे अमृतत्व मानुष. त्यागामध्ये जी आनंद आहे, कुठल्याही व्यवहारामध्ये तेवढा आनंद मिळू शकत नाही. म्हणून वैभव नको आहे का? अन्न आच्छादन सुख दुःख अधिक लभ्य जीवा. हे प्रारब्धानुसार ते सुख मिळणार आहे. अन्न आच्छादन सुख दुःख अधिक हे प्रारब्धानुसार आपल्याला प्राप्त होणार आहे. असेल तर सुख होईल, असेल तर सुख होईल. कितीतरी साधू संत संन्यासी आहे, त्यांच्याजवळ काही नसताना ते आनंद आहे, आनंदामध्ये लीन आहे. काही संत मंडळी आहे, उद्यासाठी तो टेन्शन घेतच नाही. म्हणून इंदिंगे नाळिंगे यंदे नादडे निम्माणे निम्म प्रमथर आणे. शपथ करून सांगितले त्यांनी, उद्यासाठी मी चिंता केलो, समजा चिंतित राहिलो उद्यासाठी, उद्यासाठी तर नाही, आता दुपारीसाठी सुद्धा चिंता त्यांना नाही. इंदिंगे नाळिंगे यंदे नादडे. देवा तुझं शपथ असेल, काय नो टेन्शन, नो प्रॉब्लेम, काय टेन्शनच नाही. उगाचे उग फिकर करत राहतो. किती परेशान आहे. ती आई आली तिथं कर्नाटक शे, कन्नड मराठी वर्तनिंग मग हो गया नला. मुलगा गेली की हो 6 वर्ष झाले. मराठी बरं ना निंदी हेळगती 6 वर्ष झाले. मुलगा निघून गेले, एकच मुलगा. डोळ्याला झोप नाही. क्षणभर शांती नाही. रात्रंदिवस ध्यास कोणाचा? कोणाचा ध्यास? मुलाचा. मुलगा देव आहे काय? देव असेल तर त्याला त्यांनी त्रास देत होता का? आईबद्दल विचार करत नव्हते का?
माया त्याला म्हणतात माया. देवाला विसर घातले. माय म्हणाले देवाला काही करायला तयार आहे मी, काही करायला तयार. 2-3 लाख रुपये सुद्धा आप्पा तुम्हाला देतो म्हटले ती. या या दर्शन करून जायचंय का? जायचं असलं तर दर्शन करून जायचं. हा दे दे शिर्डी नडगिरी. हा दे. परंतु तळमळ फक्त मुलगा पाहिजे. संतान असून सुद्धा संतानाचा सुख नाही. तरी संतांच्या जीवनामध्ये संतांचा जो जीवन आता त्या कुठल्या प्रकारचा विचार त्यांनी केलेले नाही. लेकर असो किंवा नसो, पैसा असो किंवा नसो, व्यवहारात अनेक गोष्टी संग्रह करून सुद्धा आम्हाला सुख मिळत नसेल, ते वैभव घेऊन काय करायचे? त्या प्रकारे दर दिवस एक संतांचा एक विभूतीचा या ठिकाणी आपण चर्चा करू लागलो. लिंक तुटू नये. दररोज ऐकणारे जे लोक आहेत, आता पुढे काय चालले ते विचारायचं. लग्न लागलं. लग्नाचं म्हटलं की किती आठवण ठेवतात, विचार करा. सोयरीची गोष्टी कोण विसरणार आहे का? मुलीचा परीक्षा कसा घेतला, त्या लेकराचा परीक्षा कसा घेतले त्यांनी? बगर पाण्याचा स्वयंपाक. आठवण आहे? बगर पाण्याचा स्वयंपाक करून त्या महाराजांना प्रसाद वाढले. म्हणून त्या पादोदकापासून 5 प्रकारचे तत्व तुम्हाला सांगावं लागलं काल. ಗುರುವಿನಲ್ಲಿ ಗುಣವ ನರಸಿದಡೆ ಒಂದನೇ ಪಾತಕ, ಲಿಂಗದಲ್ಲಿ ಶಿರೆಯ ನರಸಿದಡೆ 2ನೇ ಪಾತಕ, ಜಂಗಮನಲ್ಲಿ ಕುಲವ ನರಸಿದಡೆ 4ನೇ ಪಾತಕ, 3ನೇ ಪಾತಕ, ಪಾದೋದಕದಲ್ಲಿ ಸೂತಕವ ನರಸಿದಡೆ 4ನೇ ಪಾತಕ, ಪ್ರಸಾದದಲ್ಲಿ ರುಚಿಯ ನರಸಿದಡೆ 5ನೇ ಪಾತಕ. ಇಂತಿ ಪಂಚ ಮಹಾಪಾತಕಗಳು. पंच महापातक, महान पाप. लिंगायत धारी लिंग पूजा नेमावळी बाळगणारे लोकांनी या 5 गोष्टीसाठी फार जागृत राहावं लागतं. लक्षात आलं का? जागृत राहायचं. बाकीचं तर तेवढं काही हे नाही, त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. खोटा बोलणे, चोरी करणे हे मोठं झाला, सूक्ष्म आहे त्याच्यापेक्षा. 10 गोष्टी जे बोलले सर्वत्र आहे. सर्वसामान्य लोक त्या गोष्टीबद्दल थोडं सांगतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दान, पूजा, जपा, ध्यान हे धर्म संग्रह करण्याकरता हे 10 गोष्टी आहे. या 10 गोष्टी अपेक्षा सूक्ष्म आहे हे. तर असा हा परीक्षा घेत असलेले देवरा दासी मैया, काय नाव होतं त्यांच्या? ते मुलीचं नाव दुग्गुले. परीक्षेमध्ये
ते पास झाले. पास झाल्यानंतर सगळं पटलं. लग्न बिग्न कसं मंगळाष्टक वगैरे कशाला मनात बसायचं. लग्न बी होऊन गेले. वेळ कमी आहे ना. हां सतीपती गोळंबाद भक्ती हितवपुदोष म्हणजे ज्या ठिकाणी सती आणि पती दोघांच्या प्रेम एक असतो, देवाला हुडकायचं गरज नाही. आमच्या जमदाडे सारखं काय मस्त जोडी आहे. आई कुठं बसले. आई की हा खालीच बसले. तुम्हाला खुर्ची पाहिजे होतं बेटा. नावाच जमदाडे जमून घेतले मस्त. त्याने बी शोधून काढले वाटते माताजीला. देवर दासीमया ज्या प्रकारे शोधून काढले होते त्या प्रकारे जमदाडे सर त्यांच्या भाग्यात माताजी सापडलेले आहेत. दोघांच्या सहयोगानं या ठिकाणी जमदाडे परिवाराकडून एक रूमची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला झालेली आहे. असो तुम्हाला सांगत होतो, ज्या ठिकाणी सती आणि पती दोघांचा प्रेम एक असतो त्या ठिकाणी देव त्या ठिकाणी वास करून राहतो. शुद्ध प्रेम शुद्ध भक्ती हितवपुदोष म्हणजे कोणाला हित वाटते. लौकिक लोकांना हित वाटत नाही, जळत राहतात. किती छान राहतात म्हणून जळत राहतात. देवाला काय वाटते. हित वाटते. यांच्या घरी जाऊन राहू का असं वाटते मला देवाला. हितवपुदोष म्हणजे त्या प्रकारे देवर दासीमयांच्या जोडी असं लागलं तर चरित्रकार इतकं सुंदर सांगितले. किती त्यांच्या शब्दाला शब्द बाहेर पडल्याबरोबर हजर. पत्नी कसा हवा असावा, पत्नी कसा असावा म्हणून कोणीतरी विचारण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. एक 4-5 माणसं. पत्नी असेल तर माझा बायको सारखा राहावा, माझा पत्नी सारखा राहावा. सकाळी खीर केले होते. सकाळी पहाटे खीर केले होते. ते लोक आले दुपारी. थंडीचा दिवस होता. खीर काय झालं, थंड पडलं. माझा पत्नीसारखा राहावा असं म्हणून म्हटले. कसं राहावा, कसं आम्हाला कळावा तुमच्या पत्नीसारखा राहावा. आता सकाळी खीर झालेले आहेत, तुम्ही थोडा प्रसाद घेतो म्हटलं तर सगळ्यांना खीर वाढायला सांगा. सगळ्याला खीर वाढली. पत्नीला सांगितले इकडे म्हटलं. काय फार पोळू लागले, थोडा वारा टाकणार नाही. कशाला, खिरीला वारा टाका म्हणाले. फारच पोळू लागले असं म्हटले. पळत पळत गेली, घेऊन आले. ते काय म्हणतात त्याला, पंखा. हातातला पंखा घेऊन येऊन पंखा. आता ते म्हटले हे बी मूर्खच आहे, ते बी मूर्खच आहे. येणारे लोक आजकाल पत्नी असेल तर डोकं फिरलं का तुझं. डायरेक्ट म्हणत होते तेवढ्या लोकांमध्ये. डोकं बिघडले वाटते तुमचे असं म्हणत होती की मला सांगा. त्यावेळे हात लावून बघितलं. हा थोडा थंड झाले. थांब
आम्ही निघतो म्हणले ते लोक विचारण्याला. कस काय? तुमचं हे विचित्र घटना बघून आम्हाला काही कळलं गेले, मूर्ख लोकांना विचारायचं काय गरज आहे, म्हणून आम्ही निघतो. बसा, आताच आहे पुढील प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी. या ठिकाणी थंड असलेले मला बी माहिती आहे, माझ्या पत्नीला सुद्धाही माहिती आहे, तुम्हाला बी माहिती आहे. तरी सुद्धा माझ्या पत्नीला मी हाक मारलो, गरम आहे थोडं वारा टाक म्हणलं तर उलट बोलले का त्याने? मी जे बोललो तेवढंच ऐकले, ठीक आहे म्हटलं, गेलं आणि ते पंख घेऊन पंखा वारा टाकले. अशा प्रकारचे आदेशाच्या पालन करणारी पत्नी असेल, अशा प्रकारचे पत्नी राहावं. हा, आता उत्तर मिळालं. अजून परीक्षा घ्यायचं असलं तर उद्या या म्हटलं. अजून परीक्षा घ्यायचं असलं तर उद्या या. मग किती वाजता या? दुपारी या. दुपारी या उद्या, त्यांच्या परीक्षा घेण्याकरता. अजून हात मारले पत्नीला. प्रसाद घ्यायचा आहे का तुम्हाला? नाही हो, आता प्रसाद करून आलो, दुपारीचा प्रसाद झालेले, फक्त तुमच्या भेटीसाठी आम्ही आलो. अजून हात मारले पत्नीला. दुपारी भर उन्हात वस्त्रीत बसलेले आहेत. सांगितले एक दिवा लावून ये, सुई धागा घेऊन ये आणि दिवा लावून. 12-1 वाजता दुपारी उन्हामध्ये दिव्याची काय गरज आहे? दिवा, सुई, धागा तेनो आणून ठेवले तिथं. आता त्याने म्हटलं, आता अजून परीक्षा घ्यायचं का तुम्हाला? नाही, आता काही परीक्षा घ्यायचं गरज नाही. असे महान साध्वी आपल्या जीवनात भेटलेले आहे म्हटलं, तुमचं भाग्य आहे म्हटलं. असा शुद्ध सात्विक विचार बाळगणारे, दोघांच्या काय क्रिया ज्ञान भाव लिंग व मुट्टी हिम्मेट्टद निभ्रांत नया निम्म भक्तनो. त्यांच्याकडे क्रिया होतं, त्यांच्याकडे ज्ञान होतं आणि त्यांच्याकडे भावना बी होती. शुद्ध आचरण, क्रिया म्हणजे शुद्ध आचरण. खाऊन पिऊन लोळणारे नव्हते पतिदेव. पत्नी कितीही व्यवस्थित असेल, पतिदेव कंगाल असेल तर पत्नी काय करणार? साथ मिळू शकत नाही. साथ देणारे सती आहे, साथ कधी द्यायचं? दोघांचा भाव एक असेल, तिथं क्रिया पाहिजे, तिथं ज्ञान पाहिजे, तिथं भाव पाहिजे. अशा ठिकाणी देवाला या म्हणून म्हणायचं गरज नाही. शुद्ध आचरण, क्रिया, शुद्ध भाव आणि ज्ञान असेल त्या ठिकाणी देवाला हाक मारायचं गरज नाही. अवतीभोवती फिरत राहतो. तर त्यांच्या कायक काय होतं माहितीये का? काम केल्याशिवाय प्रसाद घ्यायचा नाही. ग्रस्ताला काही नेम असतो. गृहस्थी जीवनात सुद्धा काही नेम असतो. अन्यायेन अर्जितम धनम 12 वर्षांनी तिष्ठती. अन्यायानं अर्जित केलेले धन 12 वर्षपर्यंत भराभराहट चालते. 12 वर्षाच्या नंतर बर्बादी सुरुवात होते.
12 वर्षापर्यंत तुम्हाला वाटणार नाही की पाप करणं चांगलं असं वाटणार. तुम्ही बघा काय काय ठिकाणी सगळं बर्बाद होऊन गेलेले आम्ही बघितले. परंतु देवर दासिमयाचं कायक काय, कपडा तयार करायचं. कपडा हातभट्टी हाताने तयार करत होते त्यावेळेला. त्यांचे उद्योग कपडा तयार करून कपडा विकून आलेले पैशापासून प्रसादाचा व्यवस्था. आणि प्रसादाचा व्यवस्था असा की दोघंही प्रसाद न करता काही जंगमाच्या अर्चन करून दासोह करून नंतर प्रसाद ग्रहण करायचं पद्धती त्यांची. आराधना करून दासोह करून. पूर्वी हे नियम होत. लिंगायत लोकांमध्ये एक नियम होत. पूर्वी राठीकर माता ऐकलंच की नाही, पहिले जंगमाला बोलविल्याशिवाय प्रसाद घेत नव्हते. रोज जंगम जेवण करून गेल्यावरच घरामध्ये जेवण करायचं, प्रसाद घेत होते पहिले. काय काय वयस्कर मातांना माहिती आहे, ही परंपरा तसं होतं. त्या प्रकारे ते कपडा तयार करून कपडा विकण्यासाठी बाजारला जायचं. साक्षात देव कपडा तयार केलेले भास त्या कपड्याला बघितल्याबरोबर भारी भारीची कपडं घेण्याचा ताकद कोणाचं बी होत नव्हतं म्हणे. तेवढा भारीचा कपडा. तरी सुद्धा कोणीतरी एक गिऱ्हाईक सापडायचं आणि ते कपडा घ्यायचं. एक दिवस एक पितांबरी तयार केला होता, फार सुंदर पितांबरी. बघितलं, कोणाचं हिंमत झालेले नाही. काय म्हणून मागावं, किती म्हणून ह्याला किंमत करावं. किंमत करूनच लोक घेत होती आणि किंमत सांगत नव्हते. समोरच्या व्यक्तीचा किंमत करता येत नाही. दुपारी समजलं मला, कोणाचा तरी गोष्टी ऐकून केस केले बहीण भावावरती. केस केल्यानंतर दोघं तिघं भाऊ बहिणीला बोलून घेतले. माहिती ऐकलं नाही का सगळे? आजकाल घडू लागले असले काही गोष्टी. ते बहिणीला बसविले. सगळ्यांनी पाय पडले. कोणाचं? बहिणीचे. माय तुम्ही किती पाहिजे तेवढा घ्या, उरलेले आम्हाला सोडा. नाही सोडला तरी बी चालते, आता निघून जा मला तर आम्ही सगळं सोडायला तयार आहे म्हणून असं गोष्टी बोलले बहिणीला. मग बहिणीची भाव काय वाटला असेल? थंडगार होऊन गेले तिने. आम्ही असा उमेद केला नव्हता तुमच्यावरती, तुम्ही काय म्हणता आम्हाला असं वाटलं होतं. पुरा वरच माझ्यावर ठेवल्यामुळे मला काहीच लागत नाही, तुम्ही काय देईल आम्ही ते घेणार आहोत म्हणून बहिणी म्हटली. आणि ह्याला म्हणतात संबंध. मला किती दिले हो आम्हाला सांगा, आकडा बोललो मी त्याला. 2 कोटीचं एक प्लॉट दिले आणि 25 लाख रुपये नगदी देऊन टाकले. अजून काय पाहिजे सांगा? ह्याला म्हणतात प्रेमाचा संबंध. पैशाचा संबंध नाही, तिथं व्यापार नाही. बहीण म्हटलं तर तिथं व्यापार आहे का? भाऊ म्हटलं तर व्यापार आहे का? व्यापार.
हे आहे सूत्र. त्या प्रकारे तुम्हाला सांगत होतो, याला किंमत करता येत नाही या वस्त्राचं. म्हणून कोणाचा ताकद झाला नाही ते पितांबरी घेण्याचं. त्यावेळे काय करावं, आज उपासच राहायचं वेळ येते म्हणून वापिस निघत होत. वापिस येत्या वेळे एक बुजुर्ग व्यक्ती जंगमाचा रूप धारण करून, एक बुजुर्ग व्यक्ती, अंगावर कपडा नाही, काय नाही, त्यांच्या पाठात गाठ पडलं. जंगमूर्ती म्हणाले, दासया, मला फार थंडी वाजत आहे दासया, काहीतरी ओढण्यासाठी काय असेल तर द्या, असं म्हणून म्हटले. त्यावेळी यांच्याजवळ काहीच नाही. पितांबरी, भारीचं पितांबरी, कोणाचा ताकद झालं नाही घेण्याची, तसं महान पितांबरी. तिने म्हटलं, माझ्याकडे एक पितांबरी आहे, हेच तुम्ही पांघरून घ्या, तुमच्या थंडी पासून वाचून घेता येते, असं म्हणून ते पितांबरी. नाही नाही, एवढं महागचं वस्तू आम्हाला देऊ नका. दिले वस्त्र. परंतु यांच्या परीक्षा घ्यायचं होतं. कधी विचलित झालेले नाही. तेवढा पितांबरी मी देऊन टाकलो म्हणून संतापलेले नाही. काही लोक दिल्यानंतर पश्चाताप करून घेतात. एकदा हातातून निसटल्याबरोबर पश्चाताप करून मतलब नाही. देऊन पश्चाताप करून घेणे बी एक मोठा पाप आहे. दिल्यानंतर संपला. परंतु त्यांच्या परीक्षा या जंगमाला घ्यायचं होतं. साक्षात शंभू ते अवतारी घेऊन आले. चार तुकडं केलं त्याला, पड पड फाडून टाकला त्याला. डोक्याला एक तुकडं बांधून घेतलं, अंगावर एक पांघरून घेतलं आणि एक गुंडाळून घेतलं. भारीचं पितांबरी. परंतु कधी विचलित झालेले त्यावेळेस तो विचारला, तुला काय वाटत नाही का? नाही. तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही काही करू शकता, फाडू बी शकता, घालून घेऊ बी शकता, सांभाळून ठेवू बी शकता. माझा नाही ना ते. आता तुम्हाला दिल्यानंतर तो तुमचं आहे, तुम्हाला अर्पण झाला. लिंगार्पितन कर्तव्यम कर्तव्यम जंगमार्पितम. कर्तव्य जंगमाला अर्पित करणं हे कर्तव्य आहे. लिंगाला अर्पित करणे काही कर्तव्य नाही. परंतु जंगम मूर्तीला, गुरुमूर्तीला अर्पित करणे हे आपला कर्तव्य आहे. लिंगाला तुम्ही कितीही सजावट केलं तर काही त्याने उपयोग करून घेणार आहे का? परंतु लिंगाच्या रूपात असलेले जो जंगम मूर्ती आहे, गुरुमूर्ती आहे, त्यांना तुम्ही दिल्यानंतर ते आनंद त्यांनी लुटतात. बघा किती सुंदर मूर्ती. ते दिवा घेऊन आले म्हातारे. मग लिंग बोलत होते का तुम्हाला? लिंगाचा आराधन करण्याकरताच या ठिकाणी हे दिवा आहे. परंतु लिंग बोलू शकत नाही. परंतु लिंगाचा आराधन करणारे सद्गुरु माऊली तुम्हाला बोलत राहतात. म्हणून विशेषतः दान करायचं असेल तर कुठं? बोलणारा देवाला दान करा. न बोलणारा देवाला दान करून मतलब त्यांची सेवा करा. म्हणून हरपूजे गुरुसेवे. हरसेवे म्हणून म्हणायला पाहिजे होतं ना, परंतु हरसेवे म्हटलेले नाही. हरपूजे गुरुसेवे. हरांचा पूजा करावा, गुरूंचं सेवा करावा. मी आता तुमचा सेवा केलं आणि तुम्ही काही करू शकता, मला काही त्याचा संबंध नाही. प्रसन्न चित्तानं तो जंगम मूर्ती
त्यांना आशीर्वाद दिलं, आनंदानं तुझा घरी. घरी जाऊन पाहतो भयानक मोठा बंगला झालेला आहे. अष्टैश्वर्य त्या ठिकाणी भरलेले. सुदामाला ज्या प्रकारे कृष्णाने दिले होते त्या प्रकारे 10व्या शतकामध्ये देवर दासिमय्याला सुद्धा शंभू महादेव त्या प्रकारचे त्यांनी सेवा केलेले आहे. देवर दासिमय्याच तव निधी पडेदनो असं म्हणून अण्णा बसवांना त्यांच्या स्तुती केले. शिवांचं सेवा करून तवनिधी प्राप्त करून घेतलेले देवर दासिमय्या नमो नमो असं म्हणून वंदना केलेली आहे अण्णा बसवांना. हे काय चमत्कार. दुग्गुला विचारले काय हे कसं झालं. काय नाही, येत्या वेळेस एक गुरुमाऊली भेटले होते. केलो म्हटलं तर माझा अहंकार होईल. माझ्याजवळ जे होतं ते मी त्यांना दिलो. मी काय अतिरिक्त काय दिलेले नाही. तेरा तुझको अर्पण. तर मला कळालं नाही ते साक्षात शंभू माझा परीक्षा घेत आहे म्हणून मला माहिती नव्हतं. परंतु मनामध्ये आज प्रसादासाठी काय करावं म्हणून एक टेन्शन होतं. माझा मोठा गलती म्हटलं तर तेच. हे सुद्धा मला विचार करायला नको होतं. कसं गेल्यानंतर माझ्या पत्नीला काय म्हणू, कस काय देऊन आलात, आमचं पोट कसं भरावं, उग्ग विचार माझ्या मनात आला होता. तेवढा संशयामुळं शंभू एवढा माझ्यावर कृपा केलेले आहे. सरता सरत नाही तेवढा धन मला त्यांनी दिलेले आहे. आता ह्या धनाचं काय करायचं. रोज गणाराधन करायचं, शिवाराधन करायचं, भिन्नावा करायचं, सगळ्यांना भरून भरून द्यायचं. हे आहे देवर दासिमय्याच काय व्यवहार. भरून 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 भंडी भरून, घोड्यावरून, गाडव्यावरून भरून भरून घेऊन जातो. ते सरत नाही ना. तव निधी, ते निधी सरणार नाही. तसला निधी त्यांच्याकडं उपलब्ध होती. हे शंकर दासिमय्याला कळालं. याने कपडा तयार करत होते, त्यांनी कपडा शिवत होते. टेलर कोण? शंकर दासिमय्या. शंकर दासिमय्याला कळालं याला थोडस अहंकार चढला असेल. आता ह्याच्या थोडा अहंकार निरसन करावं असं विचार करून शंकर दासिमय्या एक दिवस त्यांच्या घरी आले. पूजा पाठ केला. सगळं झाल्यानंतर शंकर दासिमय्या आल्यानंतर काय बघायचंय, त्यांच्या भयानक ख्याती होतं. परंतु परिस्थिती गंभीर. कधीही अपेक्षा केलेले नाही, कधीही देवाला मागणी टाकलेले नाही, मनामध्ये विकल्प कधी आलेले नाही. संकल्प विकल्प मावळले. काय सांगतात? संकल्प विकल्प मावळले. तिथं संकल्प बी नाही आणि विकल्प बी नाही. अशा प्रकारे शुद्ध सात्विक विचारधारी, निष्कलंक व्यवहारी मरुळ शंकर देवा माझ्या घरी आलेले आहे म्हटलं तर दोघं सतीपतीला इतका आनंद वाटला. त्यांच्या सेवा केला. काय सेवा करू तुमची.
तुमचं जे काय आहे सगळं मला देऊन टाका म्हटले. विचलित न होता, हो विचलित न होता तुमच्या आज्ञा म्हटलं. साष्टांग दोघही साष्टांग टाकले. हे तुमचं आहे. असं म्हटल्याबरोबर काय झाले, सगळं काही क्लिअर, काहीच नाही. पहिलं जसं होतं घर तसंच. शिरसा वंदे म्हटलं. विचलित झाले नाही सतीपती. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बघ ज्या वेळे शंभू तुमच्या सोबत असताना मनामध्ये थोडस विकल्प तुम्हाला झाल्यामुळं, संकल्प झाल्यामुळं कसं करू हे सुद्धा आपल्या जवळ राहता कामा नये. तरी तुम्ही मोक्षाचा अधिकारी होऊ शकता, नाहीतर होऊ शकत नाही. मोक्षाच्या अधिकारी होण्यासाठी तिळभर बी अपेक्षा राहू नये. थोडासा बी अपेक्षा राहिलं त्याला मोक्ष मिळू शकत नाही. बघा किती सूक्ष्म आहे. आमच्या अपेक्षा किती आहे? तिळभर आहे का? आमचं एक अपेक्षा आहे का? वज्ज होऊन चालले तेवढा अपेक्षा आहे आमच्या. मोठं लिस्ट, एक लिस्ट द्या मला तर मोठं लिस्टच देणार आहे. तुम्ही काय काय भानगडी तुम्ही थोडा सांगा म्हणून म्हटलं. तर बांधगडी शिल्लक राहता कामा नये, तरच मोक्षाचा अधिकारी मोक्ष मिळू शकतो. शिरसा वंदे म्हटलं, आता विचलित आम्ही होणार नाही, आम्ही सत्यशुद्ध कायक करणार आहे. त्यावेळी त्याने सांगितलं, मी ज्या ठिकाणी 2 दिवस तुमच्या घरात मुक्काम केलेले आहे त्या ठिकाणी सगळं माती काढून टाका म्हणले. वरचं एक अर्धा फीट माती काढून टाका. निघून गेले. सांगू आता त्याने तिकडे गेल्यावर, आता गुरुमाऊलीचा आज्ञा आहे, माती काढल्याशिवाय कसं जमते. एक अर्धा फीट माती काढावं म्हणून माती काढले. सोन्याचा खानच त्या ठिकाणी पुरा. जसं जसं तिकडे निघून गेले ते शंकरदासी मैया, अजून परतून जसं पाहिजे तसंच त्या ठिकाणी वैभव उभा राहिले. बघा शंकरदासी मैया यांच्यापेक्षा किती महान असेल हे शंकरदासी. पहिला देवरदासी. शंकरदासी मैयाला सुद्धा एक मुलगा होता विरूपाक्ष म्हणून. देवरदासी मैयाला सुद्धा एक मुलगा होता सद्योजात. दोघांपैकी एक दोघाला एक मुलगा, समजा नाव चेंज जरी झाला असेल तरी. विरूपाक्ष एक मठाधिकारी होऊन मठाचा सूत्र सांभाळून, त्यावेळे त्यांच्या समकालीन एक राजा, त्या राजाला सुद्धा दीक्षा देऊन त्यांच्या कृतार्थ केलेले आहे. किती झाले? देवरदासी मैया, शंकरदासी मैया. देवरदासी मैयापेक्षा भारी कोण? शंकरदासी मैया. ते कपडा तयार करणारे आणि ह्याने कपडा कातरून शिवणारे. आणि यांच्या परीक्षा घेण्यासाठी, यांच्या परीक्षा, देवरदासी मैयाच्या परीक्षा कोण घेतलं? शंकरदासी मैया. शंकरदासी मैयाच्या परीक्षा घेण्यासाठी दुसरा एक उभा राहिला, डक्के या मारैया.
हे सगळं घडलेले घटना आहे, इतिहास, हे पुराण नाही, इतिहास. मारय्या, मारय्याचं काम काय होतं माहितीये का? ते पहिले जमान्यामध्ये एक मर्यमाचं एक मूर्ती घेऊन डोक्यावर ठेवून सूप घेऊन मागण्यासाठी यायचं. पहिले डोर 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 असं वाजत वाजत एक डबडा राहतो, ते वाजत वाजत ते यायचं. त्याला काय म्हणतात? तुमच्याकडे मागत होती की नाही ते? हा, मर्यावाचं मूर्ती, मरगम्मा म्हणून राहतो ते कन्नडमध्ये, मरगम्मा. ते मर्यावाचं ते मंदिर गावचं बाहेर राहते. हा, जोगवा बी नाही, जोगवा म्हणजे अंबाबाईचं झाले, मरियाई. हा, मरियाईच्या नावानं थोडं काहीतरी दे ग माय असं म्हणून मागणी घालायची. मागत होती की नाही? वाढ ग माय, वाढ ग, करे मर्याच्या नावानं वाढ असं म्हणून येत होते. तसं हे माणूस ते मर्यावाला वरी बसून घेऊन सूप घेऊन मागणी करण्याकरता याच्या गळ्यात लिंग, विभूती धारणा, रुद्राची धारणा, परंतु कायक कोणतं? त्या मर्यम्माला घेऊन मागणी करायचं काम त्यांच्याकडं. यांच्याकडे गेले शंकरदासी मैयाकडे. 2-2 दिवस नाही, उद्या जमत होतं सांगायला, परंतु हे लोक मिळत नाही म्हणून कंटिन्यू करायचं. मर्यम्माला घेऊन फिरत 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 मागणी घातला, वाडा, थोडा काहीतरी वाडा. त्यावेळी शंकरदासीमय भार आला. म्हणाले, हे काय अवतार घेऊन हिंडतो तुम्ही? असं म्हणून तो म्हटला. त्यावेळी त्याने सांगितलं, त्यांचे बी वचन आहे, डक्के मारय्यांचं बी, डक्का म्हणजे वाजायचा डक्का, मारय्या म्हणजे मर्यम्माला घेऊन येणारा. त्यांनी त्यावेळेला मागणी टाकतो. काय म्हणतात? हे सगळ्या संभाषण ऐकल्यानंतर ते म्हटलं, हे काय तुमचे अवतार घेऊन आलात? शोभा देते का तुम्हाला? गळ्यात लिंग धारणा करून आणि अष्टावर्ण धारणा करून असा सोंगाडी सोंग घेऊन येणं शोभा देते का? त्यावेळी त्यांनी सांगितले, हे जे माया आहे ना, हे माया, हे मायाला मी घेऊन आलो. माया सगळ्या दुनियाला नाचविते, परंतु मी ह्या मायाला नाचवितो म्हणते. ज्यांच्या मागे लागून सगळ्याला नाचायला लावते, परंतु मी तसं नाही. या मायाला नाचून नाचून ह्याच्याकडे काम करून घेऊन मी भिक्षा मागून घेतो म्हटलं. बघा, विचार करायचा. त्यावेळी त्यांना कंटलं, त्यांना वाटलं बरोबर आहे, हे माया कोणाला सोडलेले नाही, सर्वांचा मागे लागलेला आहे. इंद्रियाचा आधीन न होता इंद्रियाला आधीन करून नाचविणारा मी आहे. त्याकरता विचार करा म्हटले. सगळ्यांचा माया दूर करण्याकरता माझा एक सेवा आहे, आणि हे सेवा करत करत अनेक लोकांच्या मनात असलेले जो मन मरे माया मरे मरमर गे शरीर, त्यांच्या आशा तृष्णा संपण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे. असं म्हणून त्यांचेही सुद्धा थोडासा क्लेश झालेले तेही सुद्धा दृष्टी निरसन करून टाकलं, दृष्टी स्वच्छ केले. हे आहे
डक्केय मारय्या, म्हणजे एका काळामध्ये 3 मूर्ती होऊन गेलेल्या आहे, एकापेक्षा एक महान मूर्ती. देवर दासीमय्या, शंकर दासीमय्या, डक्केया मारय्या. तर देव आदी नसताना सुद्धा देवाला काही मागायचं नाही, हे तत्व बाळगणार आहे. सिद्धी पुरुष आहे म्हणून त्यांना एक अहंकार होता शंकर दासीमयाला, सिद्धी पुरुष. तेही सुद्धा निरसन करण्यासाठी हे डक्केय मारय्या त्या ठिकाणी येऊन त्यांना उपदेश करते. त्या प्रकारे अनेक महान महान संत आपल्या वीरशैव लिंगायतांमध्ये असे संत होऊन गेलेले आहे. तर संत मालिकेत या ठिकाणी त्यांच्या परंपरा आतापर्यंत या परंपरागत आलेले तुमचं हे परंपरा आहे, त्यांच्या तुम्ही वंशज आहात म्हणून दान बुद्धी तुमच्याकडे अजून बी टिकू नये, देण्याचा बुद्धी टिकू नये, सेवा करण्याचा बुद्धी टिकू नये. हे भावना जागृत राहण्याकरता परंपरागत आलेले रक्ताचा जो परंपरा आहे ना, हे म्हणून या ठिकाणी तुम्ही बसून आहात, ते रक्तात गुंतलेले आहे. अनुवंशिकता त्या ठिकाणी प्रकार आलेले आहेत. म्हणून वंशावळी, अनुवंशिकता, काही बेमारी अनुवंशिकता बेमारी असतो. शुगर, बीपी, ते हे सगळं काही अनुवंशिकापासून आलेले असते. लहान लेकरू असतात परंतु शुगर झालेले असते. डॉक्टर विचारतात तुमच्या आईला होतं का शुगर? हो आहे, म्हणून अनुवंशिकता. तसं दान धर्म नेम नित्या पूजा पाठ जप तप करायचं बुद्धी आपल्या जवळ जागृत राहण्यासाठी अनुवंशिकतापासून आलेले आहे. लक्षात घ्या, तसं मिळत नाही. थोडस पूजा करावं, थोडस दान करावं, धर्म करावं, उगा सहज होते का? लाख लाख रुपये दान करणं, 2-2 लाख रुपये दान करणं काही सरळ गोष्टी आहे. थक्क होऊन जातात काय काही लोक, असं दान देतात की लोक. आमचा एवढा मोठा कार्यक्रम 5च माणसं करून टाकले. तिथं 5 माणसांनी हजारो संख्यांचा सेवा त्या ठिकाणी केले. अजून काही एक व्यक्ती सांगितलं, आप्पा माझं नाव घ्यायचं नाही, खबरदार. बघा, नाव सुद्धा घेऊ नका म्हटले मला एक माणूस. लक्षात आलं का? तसं सेवा करणाऱ्यांच्या अनुवंशिकता आपल्याकडे असल्यामुळं या ठिकाणी आम्ही सेवा करू शकतो, नाहीतर सेवा करू शकत नाही. ते वर कस काय बसले माहितीये का? गुडघं दुखते म्हणून बसले, उगं पाहिजे म्हणून बसले नाही. तुम्हाला वाटत असेल काहीतरी विशेष असेल माताजी, तरी सुद्धा त्यांच्याजवळ विशेषता आम्ही पाहिलं. दोघं सतीपती काल रात्री येऊन भेटले परवाच्या दिवशी. आपा आमच्या नावानं 1 रूमचा व्यवस्था या ठिकाणी करावा म्हणून संकल्प मी बाळगलेला. आमचं इच्छाच देवा वाटले काय. बरेचसे लोक विचारले परंतु तिकडे आमचं मन चढणं गेले. परंतु इथं येऊन आम्हाला तुम्हाला देवा वाटले, तुम्ही आसरा देऊ शकता की नाही आम्हाला थोडा संशय होता. बोरीकरचं शिफारस घेऊन आले, पैसा देण्यासाठी सुद्धा शिफारस घेऊन येऊ लागलेत लोक. देण्यासाठी काही घेण्यासाठी शिफारस लागतो, देण्यासाठी कशाची शिफारस? तरी सुद्धा या ठिकाणी जोड लावून आपा आमच्या नावानं या ठिकाणी आई वडील भरपूर मेहनत केले, सेवा केलेले आहेत. तसं सेवा माझ्याकडून घडावा म्हणून त्यांच्या इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केलं. फार आनंद वाटला. मी आतापर्यंत विचार असा मी केला नाही की या ठिकाणी एवढं खर्च झाल्यानंतर याचं फेड कसा करू म्हणून टेन्शन बी नाही मला.
टोटल खर्चा कुब्बाप्पा लातूरचे त्यांनी करू लागलेले आहेत. एक नया पैसा मागितला नाही, परंतु मला पैसा द्यावा लागते, परंतु खर्च करायला सुद्धा पाहिजे ना. पूर्वी संपूर्ण टोटल खर्च त्यांच्या मनासारखा, मी म्हटलं याच्यात दक्कल देऊच नाही. किती भारीचं सामान आणू दे, एक एक कुलूप 5-5 हजार रुपयाचं कुलूप आहे, आणि त्याच्यात गरम पाणी, थंड पाणी, आणि गरम वारा आणि थंड वारा, दोन्ही वारा बघा. एअर कंडिशन 7 रूम एअर कंडिशन रूम त्या ठिकाणी होऊ लागलेले. तर मी ह्याच्याबद्दल पैसा कसा गोळा होईल, पैसा फेड कसा होईल, ह्याच्याबद्दल मी काही विचार केलेला नाही. हे विचार कोण करू लागले माहितीये का? मनमत माऊली करू लागलेले. मनमत माऊली या माताजीला बुद्धी दिले. मी तुम्हाला बोललो का तुम्ही यावं पैसे द्या म्हणून? मनमत माऊली त्यांना बुद्धी दिले. देणार, परंतु इथं येऊन देणार हे महत्वाचं. लक्षात आलं का? इथं येऊन देणार हे महत्वाचं आहे. इथं कोण पाठवून दिले? मनमत स्वामींनी तुम्हाला पाठवून दिले. त्या प्रकारे अनेक भाविक भक्त या ठिकाणी सेवा करत आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्यांना रूमाचं गरज आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणतो इथं आम्हाला रूम पाहिजे महाराज. सगळ्याला रूम देणं काही शक्य आहे का मला सांगा? साध्य नाही. तरी ऍडजस्टमेंट करून घेणं जरुरी आहे. एकमेकाशी ऍडजस्ट करू. साय होऊ एकमेका वधू कैलासा नायक. तर अशा प्रकारचे सेवा अनेक भाविकांनी या ठिकाणी केलेले आहे. तर फार सुंदर रीतीने या ठिकाणी तुम्ही श्रवण केलात. एक रूप होऊन तुम्ही श्रवण करत आहात, हे आनंदाचा गोष्ट आहे. आणि प्रतिवर्ष या ठिकाणी 1 मास निरंतर या ठिकाणी प्रवचन होत आहे. वेगळा वेगळा आनंद या ठिकाणी मी लुटत आहोत. असंच लुटण्याचा सद्बुद्धी भगवंत तुम्हाला कृपा करो. एवढा अपेक्षा व्यक्त करो. 2 शब्द या ठिकाणी विराम करो. सांब जय नमः पार्वती हर हर हर.